साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्रातील विना तथा अक्षता अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मागील 20 वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करत असून अनेक सरकारी आली आणि गेली, परंतु कोणीही विना अनुदानित शिक्षकांचा विषय मार्गी लावला नाही। 10 ऑक्टोबर 2022 पासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाएल्गार बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विविध पक्षातील नेते, संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवला आहे। देशातील हिंदू धर्माचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे दिवाळी आणि ऐन दिवाळीमध्ये विनाअनुदानित शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी, हक्काच्या पगारीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भवितेसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत। यावर्षी शिक्षकांना आझाद मैदानावर काळी दिवाळी करण्याची वेळ महाराष्ट्रातील सत्ताधारकांनी आणली आहे। मुख्यमंत्री दहीहंडी गणेशोत्सव नवरात्र थाटामाटामध्ये साजरे करण्यास आवाहन करतात, मात्र आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांच्या जीवनात काळी दिवाळी साजरी होत आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत विना अनुदानित शिक्षक आझाद मैदान सोडणार नाहीत, असा पवित्र आंदोलन शिक्षकांनी घेतला आहे। महाराष्ट्रातील शैक्षणिक इतिहास पाहता 2000 नंतर जे काही शाळा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिले त्या 2000च्या नंतरच्या काळामध्ये शाळेंना कायम विनाअनुदानित असेल, त्यानंतर कायम शब्द गेल्यानंतरचा विनाअनुदानित असेल, मग त्यानंतरच्या काळामध्ये 2016च्या नंतर 20% अनुदान असेल, त्याच्यानंतर 19ला 40% अनुदान असेल, मग त्याच पद्धतीने त्रुटीपात्र असेल, अघोषित शाळा असतील, अशा गेल्या 20 वर्षापासून उपासपोटी राबणाऱ्या तमाम 60-65 हजाराची संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे। गेल्या 10 तारखेपासून मुंबई येथील आझाद मैदानावरती शिक्षक, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आलेले जे काही शिक्षक बांधव आहेत, भगिनी आहेत, ते कुटुंबासहित आझाद मैदानावरती ठाण मांडून तिथं अनुदानाच्या हक्कासाठी, लढाईसाठी उपस्थित आहेत। हे जे काही शिंदे सरकार आहे, शिंदे सरकार हे अगदी संवेदनशील सरकार आहे। आम्ही जेव्हा या शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळांनी शिंदे साहेबांची भेट घेतली, तेव्हा भेट घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी एवढंच सांगितलं, सकारात्मक सांगितलं, महाराष्ट्र राज्यातील पहिले मुख्यमंत्री असतील, तळागाळातले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एकच स्टेटमेंट दिलं की तुम्हाला या अनुदानाच्या कामासाठी एकही पैसा कमी पडू देणार नाही। असा सकारात्मक मुख्यमंत्री असताना मग ते मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील, त्यांच्यासोबत बैठका, चर्चा, पाठपुरावा करत असताना सकारात्मकता तिथं आपल्याला पाहायला मिळतो। मग आता इथं आव्हान करण्याचा कारण काय, तर कोणत्याही शासनाला अनुदानाच्या बाबतीत असेल, हक्क न्यायाच्या बाबतीत असेल, भाग पाडायचं असेल तर आंदोलनकर्त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, वाढणं गरजेचं आहे। आम्ही तरी 10 तारखेपासून कुटुंबासहित इथं उपस्थित आहोत।